ज्येष्ठा गौरी पूजन 2024 मुहूर्त व पूजाविधी। ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्र तसेच शेजारील इतर राज्यांमध्येही गणेश उत्सवाच्या दरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते। 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन, तर 12 सप्टेंबर 2024 रोजी गौरी विसर्जन आहे। देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव आहे। देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते। आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या 2 मूर्त्या, चित्र किंवा खडे घरी आणून त्याची पूजा केली जाते। गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा 3 दिवसाची गौरी गणपती उत्सव असतो। भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते। पहिल्या दिवशी आवाहन केले जाते। दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद, तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात। आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते। ज्येष्ठा गौरी पूजन यावर्षी 10 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन शुभ सण सुरू होणार आहे आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी संपेल। ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजा आणि विसर्जन 2024 तारखा। ज्येष्ठा गौरी आवाहन मंगळवार 10 सप्टेंबर 2024 रोजी आहे, तर ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त सकाळी 6:04 सुरू होतोय, तर संध्याकाळी 6:32 कालावधी आहे। एकूण कालावधी 12 तास 28 मिनिटांचा आहे। ज्येष्ठा गौरी पूजन बुधवार 11 सप्टेंबर 2024 रोजी करायचं आहे, तर गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आहे। अनुराधा नक्षत्र सुरू होते 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:04 अनुराधा नक्षत्र संपेल 10 सप्टेंबर 2024 रात्री 8:04। काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते। या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते। महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो। सवासणींना हळदी कुंकू समारंभासाठी बोलावले जाते। भारतातील प्रत्येक प्रदेशाची संस्कृती वेगवेगळी आहे आणि ही स्वतंत्र संस्कृती आहे। तर चला जाणून घेऊयात कशा पद्धतीने हे पूजन केले जाते। हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत। यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांची पूजा केली जाते। रूढी परंपरेने मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात। गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात। गौरीला घरात आणायला रांगोळीने 8 पावले काढतात, थाटामाटात घरात आणतात। प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात। महापूजनात पाना फुलांचे आरास असतात। हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात। गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात, तर महानैवेद्य दाखवतात। माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ घालण्याची पद्धत ही आहे। माहेरवाशीन गौरी ज्येष्ठा गौरीला पुरणांचा नैवेद्य दाखवतात। नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फळांमध्ये पदार्थ असतात। पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो। अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या खेळल्या जातात आणि जागरण केले जाते। तिसऱ्या दिवशी खीर,
कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात. खडे असलेल्या नदीत विसर्जन करून परत येतात. नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.